राज्यातील महिला वर्गावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासह बाहेर आंदोलन करण्यात आले। पोर्शे कार अपघात, कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे। लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत। छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत। अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे। या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काही नियंत्रण राहिले नाही। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आलं। शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भारतीताई शेवाळे, स्वातीताई पोकळे, किशोर कांबळे, शेखर धावडे, पायल चव्हाण, वैशाली थोपटे, राहुल तुपेरे, मंजिरी घाडगे, गौरव जाधव, अभिजित बारावकर, प्रवीण अल्लाट, रुपाली शेलार, कुशल मोरे, रचना ससाने, प्रसाद कोदरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे शहरात तरुणी महिला यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत। काही वर्षापूर्वी पुणे तिथे काय उणे अशी म्हण होती, पण आता पुणे तिथे नुसतेच गुन्हे अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका यावेळी रोहिणी खडसे यांनी केली। केवळ निवडणुका आल्या की लाडकी बहीण योजना आठवली, पण अहो या लाडक्या बहिणीच्या संरक्षणाचे काय असा सवाल उपस्थित करत महायुती सरकारला त्यांनी टोला लगावलाय। आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं हे आंदोलन होतं। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधले तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते। म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय उणे, तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच झालेत का काय, कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल। पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव, असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही आहे। आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला, त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती। तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे। तो का मंजूर केला गेला नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही, याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय। त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते किंवा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे। कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो। 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये। त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते की तिच्यावर तिला गुन्हा नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही। तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो। कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं। कोर्टात गेल्यानंतर 10-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही। शेवटी म्हणतात का जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड। कमी पडतच आहे ना। जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय। त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीये। काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाहीयेत। स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाहीयेत। अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत, त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात। म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीयेत। त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे। हो, यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे, कारण सत्ताधारी मंत्र्यांनी ठरवूनच घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः उठून त्या महिला अत्याचाराच्या घटना करतायत असं समोर येत आहे। जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरचीची पावडर ठेवा, जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या, आम्हाला काय घेणं देणं नाहीये।
मी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं जर तुम्ही संपूर्ण पत्र वाचलं तर त्या पत्राचं माझं म्हणणंच एवढं आहे की आज माता भगिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात, तक्रारीला आम्हाला अडचण आहे. आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही. जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो 10-15 वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमचा काही कामचा नाही. आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे ही आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे, सरकार साधं ऐकायला तयार नाही. मग तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाहीये तर बाबा आम्हाला मोकळीक देऊन द्या. आम्ही आमच्यावरती कुणी अत्याचार केला तर त्याचा खून करण्याची परमिशन द्या आम्हाला नाही तुमच्यापर्यंत यायचंय कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाही. जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे मतं मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोभनं देण्यात आली. 1500 रुपये आम्ही तुम्हाला आता देतोय, भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही 2100 रुपये करून देऊ. पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सरकार बसल्यावर पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला 2100 रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं. आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा ही जी दिलेली आश्वासनं आहेत, जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची, तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अनेक तुम्ही जी आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतलीत ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या दिवशी मागणी आहे.